26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मराठा समाजाला टिकणारा आणि योग्य आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार देणार आहे। कुणबी समाजाची नोंद असणारा व्यक्ती ओबीसी मध्ये येण्यासाठी कोणाचीच ना नाही, असे सर्व पक्षीय बैठकीत ठरले। मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्यात। भाजपची भूमिका स्पष्ट आहे। नोंदी असलेल्या कुणबी समाजांना, ज्या 3 पिढ्यांच्या नोंदी आहेत, अनेक वर्षापासून नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसी मध्ये घेण्यास काही अडचण नाही। पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यासाठी सरकारचे काम सुरू आहे। दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहेत। ओबीसी मध्ये फक्त कुणबी नोंदी असलेला समाजच येऊ शकतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे। सांगलीत भाजपच्या लोकसभा क्षेत्र कार्यालय आणि खासदार संजय काका पाटील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येथे आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये। वारंवार आम्ही सांगतोय आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे, 3 पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहेत आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे। मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे। याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचं आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच ना नाही आहे, ते ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे 3 पिढ्यात नोंदी आहे, जे अनेक वर्षापासून नोंदी आहे, पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही। पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, याकरताही सरकारचे काम चालू आहे। दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजाच येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, लोकसभा क्षेत्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, प्रभाकर पाटील, ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगदीश धुळबुळ, 7 स्टार न्यूज, सांगली।